सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोड तारी. शंभो शिव हर हर महादेव. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. कृष्णधाम यात्रा आपण एकीकडे सुरू करत असताना आज आपल्याला अनेक उत्तम प्रश्नांमध्ये जे काही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आयुष्यामधले आहेत ते विचारले जात आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक प्रकारची म्हणावी तशी गुरुकिल्लीच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला देत आहेत की आमचं आयुष्य जगत असताना आम्ही नक्की ते कशा प्रकारे जगायला पाहिजे. आणि ते जगायला लागत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आयुष्यामधली प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट ही जाणून घेण्यासारखी आहे, तपासण्यासारखी आहे किंवा अनुकरण करण्यासारखी आहे. आपल्या लाईफमध्ये आपल्याला आनंदी होण्याकरता, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळण्याकरता आणि संपूर्ण जीवन पटले हे आनंदामध्ये म्हणण्यापेक्षा यशाच्या दिशेने जाण्याकरता परिवर्तन आणायला पाहिजे हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला शिकवतात. आणि कृष्णधाम यात्रेमध्ये सर्वात पहिला आम्हाला काय माहिती होतं, सर्वात पहिली दीक्षा आम्हाला कशाली मिळते, तर सर्वात पहिली दीक्षा आम्हाला मिळते ती म्हणजे परिवर्तनाची दीक्षा, आमच्यामध्ये परिवर्तन आणण्याची दीक्षा. आणि मग परिवर्तन कशा प्रकारे आणायचं, कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये परिवर्तन आणायचं ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला दाखवतात. आणि कितीतरी गोष्टी आपलंच आयुष्य जगत असताना आपल्या लक्षात आलेल्या नसतात, त्याची कुठेतरी हलकीशी जाणीव आपल्याला करून देतात. आणि मग त्याप्रमाणे आपण वागायला लागलो त्या की ऑटोमॅटिक आपल्यामध्ये परिवर्तन येतं आणि त्या परिवर्तन इतकं सुंदर असतं की ते आपल्याला सुद्धा आनंद देतं आणि आपल्या भोवताली म्हणजे आपल्या कुटुंबियांना, त्याचबरोबर या समाजामध्ये, या प्रजेमध्ये वावरत असताना प्रत्येकाला आनंद देतं. मग हे परिवर्तन समजावून घेतलेलं असताना दुसरा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे की या परिक्रमेमध्ये म्हणजे की ह्या पूर्णपणे कृष्णधाम यात्रेमध्ये आपल्याला दुसरा संस्कार आपल्यावरती होतो तो म्हणजे स्वधर्माचा. भगवान श्रीकृष्ण परमात्मे अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तुझ्या आयुष्यामध्ये स्वधर्म कधी सोडू नकोस, तुझ्या आयुष्यामध्ये तू स्वधर्माने वाग. मग स्वधर्म म्हणजे नक्की काय, तर तो स्वधर्म स्वतःच्या कृतीमधनं समजावून सांगता यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपला धर्म हा धर्म मानत असताना आपण त्याच्यामध्ये तो कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा न मागता प्रत्येक ठिकाणी आपला माणुसकीचा धर्म असायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपला मानवतेचा धर्म असायला पाहिजे. आणि मानवता किंवा माणुसकी ह्याचा विषय झाला की आपल्या लक्षात येतं की आपण माणूस म्हणून का आहोत, आपण मनुष्य म्हणून का आहोत, आपण मानव म्हणून का आहोत. तर आपल्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्यामध्ये विवेक आहे. आणि त्या विवेकाने आपलं प्रत्येक गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवरचा विचार हा आपला विवेकाने असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीवरती आपली कृती ही सुद्धा विवेकाने असायला पाहिजे. आणि मग तो विवेक आपल्याला आयुष्यामध्ये समजून घेत असताना किंवा त्याप्रमाणे वागत असताना त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपली जी पोझिशन असते त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वावरत असताना आपली जी परिस्थिती असते ती परिस्थिती म्हणजे आपला धर्म असतो. आणि तो इतका नेटाने पाळला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी आपण हवेसे वाटायला पाहिजे. आणि मग तो स्वधर्म आपल्याला कसा शिकायचा आहे तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा दाखवतात. आणि दाखवत असताना पहिलं सांगतात की बघ, मी मथुरेमध्ये जन्माला आलो, मी कारावासामध्ये जन्माला आलो, पण मी वाया गेलो नाही. मी तिकडनं ज्या वेळेला आलो त्यावेळेला माझे पालक सुद्धा बदलले. देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी मी जन्म घेतला, परंतु त्यांच्या पोटी जन्माला घेतलेला असताना सुद्धा पिता म्हणून त्यांचं स्मरण. आणि ज्या वेळेला माझ्या हातामध्ये ती शक्ती निर्माण होईल, ज्या वेळेला कंसाचे अपराध पूर्णपणे भरतील, त्यावेळेला कंसाला मारून त्यांना सोडवण्याचं कर्तव्य, तोही माझा धर्म आहे, तेही माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य भगवान श्रीकृष्ण परमात्मा विसरले नाहीत. तर गोकुळामध्ये रंगलेले असताना सुद्धा ज्या वेळेला 12 वर्षांनी पुन्हा वेळ आली त्याच्या वेळेला कंसाच्या पुढे उभे ठाकले, कंसाला मारलं आणि आपल्या मातापित्याची पूर्णपणे सुट्टी केली, त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी सुटका केली. मग हेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला नंद आणि यशोदा यांच्याबरोबर असतात त्यावेळेला त्यांच्याबरोबर पुत्रासमानच व्यवहार करतात. ते देव आहेत, ते परमात्मा आहेत. त्यांना माहिती आहे की आपले वास्तविक आईबाबा नाही, परंतु आईबाबा म्हणून त्यांचा स्वीकार केलेला आहे. आणि तो स्वीकार करून त्या ठिकाणी त्यांच्याप्रती जो धर्म आहे तो धर्म पूर्णपणे पाळला आहे. आणि तो धर्म पाळत असताना इकडे देवकी वसुदेवच्या प्रती जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याला सुद्धा
विसरत नाहीत आणि नंद आणि यशोदेला माया आणि पिता यांचा पूर्णपणे झुकतं माप देताना किंवा त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीतला धर्म एक पुत्र म्हणून जपताना तिथे सुद्धा मागे पडत नाही, तिथे सुद्धा आपल्या स्वधर्माचं पूर्णपणे पालन करतात. तिसरी परिस्थिती ज्या वेळेला आपल्या समोर येते की तिसऱ्या परिस्थितीमध्ये असं होतं की ज्या वेळेला ते खेळतायत आणि त्या यमुना मैयाच्या म्हणजे की यमुनेच्या पूर्णपणे तीरावरती एक एक सगळ्या लीला चालू आहेत आणि त्या लीला चालत असताना ती यमुना पण कुठेतरी सांगते की अरे कृष्णा माझ्याकडे लक्ष दे, माझ्याकरता काहीतरी कर. त्यावेळेला तो विचारतो की तुझ्याकरता काय करायला पाहिजे. त्यावेळेस सांगते की या डोहामधला जो कालिया आहे त्या कालियाचा आता वध करायला पाहिजे, त्या कालियाचं आता मर्दन करायला पाहिजे. तर ते कालियाचं मर्दन करण्याकरता सज्ज हो. त्यावेळेला तो स्वतःचा स्वधर्म जपतो. तो खेळत असलेला चेंडू त्या ठिकाणी पाण्यामध्ये जातो आणि तो पाण्यातला चेंडू मी काढण्याकरता त्या पाण्यामध्ये उतरतो. प्रत्येक गोष्टीला छोटंसं एक निमित्त करतो आणि त्या निमित्ताने जाऊन कुठेतरी कालियाचं मर्दन करतो. तो कालियाचं मर्दन करत असताना यमुनेचं रक्षण करण्याकरता, यमुनेचं दुःख ऐकण्याकरता, यमुनेच्या आयुष्यामधनं दुःख काढून सुखी करण्याकरता तिथे सुद्धा स्वतःचा स्वधर्म जपतो. आपल्याला या सगळ्या कृष्णधाम यात्रेमध्ये एक प्रसंग सांगितला, ज्या प्रसंगामध्ये राधा यशोदेला सांगते की हा तुझा पुत्र नाही आणि त्यावेळेला ते ऐकल्यानंतर यशोदावरती अक्षरशः वीज कडकडल्यासारखी अवस्था आहे आणि ती वीज कडकडल्याची अवस्था असताना ती राधेला म्हणते की तुला कसं माहिती आणि हे श्रीकृष्णा सांग माझ्या डोक्यावरती हात ठेवून, काय मी तुझी आई नाही का. आणि ज्यावेळेला तिच्या डोक्यावरती आता हात ठेवायचा आहे त्यावेळेला सत्यच बोलायचं आहे. मग सत्य बोलत असताना आपल्याला सत्य बोललं गेलं पाहिजे की नाही माझी आई देवकी आहे, तू माझी आई नाही. आणि हे ऐकल्यानंतर यशोदा जिवंत राहील का, या गोष्टीची सुद्धा कल्पना आहे. म्हणून त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसतात आणि म्हणतात अगं मी तुझाच पुत्र आहे, तर याची साक्षी द्यायची काय गरज आहे. मी तुझाच पुत्र आहे तर मग शपथ घ्यायची काय गरज आहे. आणि मी तुझाच पुत्र आहे तर तुझ्या डोक्यावर हात ठेवायची तरी काय गरज आहे. म्हणजे या एका प्रश्नामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आली. जे प्रश्नाचं उत्तर आहे ते प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यामध्येच राहिलं, पण स्वधर्म जपला गेला. त्या ठिकाणी यशोदा जपली गेली, त्या ठिकाणी राधा सुद्धा जपली गेली आणि त्या ठिकाणी पुन्हा आपलं गुपित आहे ते आपलं गुपित जसं या तसं गुलदस्त्यामध्ये राहिलं. हा स्वधर्म भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडनं आम्हाला शिकून घ्यायला पाहिजे. हा स्वधर्म आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आणता गेला पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला स्वधर्माचं पालन करायची वेळ येईल ना त्यावेळेला आपण तो निश्चितपणे करू शकू, कारण तो आम्हाला कृष्णाकडनं समजलाय, तो कृष्णाकडनं आम्ही घेतलाय. कुठेतरी कृष्णाने तो आशीर्वादामध्ये आम्हाला दिलाय, किंबहुना कुठेतरी आमच्यामध्ये ती मॅच्युरिटी कृष्णाने निर्माण केली आहे आणि ती मॅच्युरिटी निर्माण केलेली असताना त्या मॅच्युरिटीप्रमाणे त्या ठिकाणी पूर्णपणे आम्ही त्या स्वधर्माचं पालन करतोय. आता या स्वधर्माचं पालन करत असताना बघा आपल्याला डेली रुटीन लाईफमध्ये कितीतरी वेळेला स्वधर्माची आवश्यकता असते. विशेषतः संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण सगळेच संस्कारित आहोत आणि संसारिक आपण असताना आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला द्वंद्व असतं. एखादी गोष्ट करावी तर एखाद्या बाजूला पूर्णपणे वाईट वाटतं, एखादी गोष्ट ना करावी तर त्या बाजूला वाईट वाटतं. बघा विशेषतः करून तो मुलगा असतो की जो एकुलता एक मुलगा आहे, त्याचे आई वडील आहेत, त्याची आई सुद्धा त्याच्यावरती हक्क सांगत असते आणि पत्नीला निश्चितप्रमाणे तो एकटा आहे, त्याची पत्नी सुद्धा त्याच्यावरती पती म्हणून हक्क सांगत असते. आता आईशी नातं येते म्हणजे की आई आणि पुत्र म्हणजे ब्लड रिलेशन आहे आणि इथे पत्नीशी नातं येते पूर्णपणे धर्म याच्यावरती आहे की धर्मपत्नी आहे. मग या ठिकाणी न्याय देत असताना कितीतरी वेळेला माणसाची अर्धवट अवस्था प्राप्त होते की त्याला असं वाटतं की तुम्ही दोघेही जाऊ दे, मी तुम्हाला दोघींनाही सोडून निघून जातो. पण त्यावेळेला त्याला स्वधर्म जपता येत नाही, कारण त्याला कृष्ण समजलेला नाही. ज्या दिवशी तुम्हाला आयुष्यामध्ये कृष्ण समजेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वधर्माचं पालन कराल. आपल्या आयुष्यामध्ये बघा कित्येक वेळेला असं असतं की एखाद्या मुलांनी घरी ज्या वेळेला खेळत असताना काच फोडलेली असते आणि तो मुलगा आईला सांगतो की बाबांना सांगू नको मी फोडले म्हणून. एवढं तो निश्चितपणे आईला सांगून मोकळं होतं. आता आईवरती जबाबदारी असते की वडील म्हणजे तिचे पती घरी आल्यानंतर, याचे वडील घरी आल्यानंतर पहिला प्रश्न विचारतील ही काच कोणी फोडली. आणि मग ती काच कोणी फोडली म्हणल्यानंतर याचं नाव सांगितलं तर हा बदलला जाईल आणि त्यांनी किती विश्वासाने सांगितलं की माझं नाव नको सांगू. आता सांगायचं की मला माहिती नाही तरी पण पुन्हा त्याच्यावरती द्वंद्वच होणार आहे किंवा काय ना काय दंगल होणार आहे, आईला दोन शब्द ऐकायला लागतील. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वधर्म जपायचा असेल तर तो स्वधर्म तुम्ही कसा जपता. आणि त्यावेळेला आई सांगते की अहो घरामध्ये एवढी अडचण झाली ना, साफसफाई करताना पटकन माझ्या हातूनच ती काच फुटली गेली. त्यावेळेला आईच्या हातून काच फुटली गेली किंवा पत्नीच्या हातून काच फुटली गेली, त्यावेळेला तो बिचारा काहीच बोलत नाही. म्हणतो ठीक आहे जाऊ द्या, आता रविवारी मला वेळ झाला की मी बदलून टाकेन आणि मुलगा सेफ राहतो. कधी कधी स्वधर्म हा प्रत्येक गोष्ट स्वतःवर घ्यायला लावतो, कधी कधी स्वधर्म हा स्वतःला जबाबदार धरायला लावतो, कधी कधी स्वधर्म आम्हाला जबाबदारी घ्यायला शिकवतो. आणि ह्या एक एक गोष्टीमधनं ह्या प्रापंचिक गोष्टी झाल्या, छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, पण जेव्हा स्वधर्म आम्ही जपायला लागतो ना त्यावेळेला समाज कुठेतरी आमच्या बाजूने यायला लागतो. समाजा कुठेतरी आमच्या
आमच्यामध्ये आकर्षण निर्माण व्हायला लागतं आणि जेव्हा आमच्यामध्ये आकर्षण निर्माण व्हायला लागतं ना त्यावेळेला निश्चितपणे आमच्यामध्ये कृष्ण उदयाला यायला लागतो आणि जेव्हा आमच्यासमोर कृष्ण उदयाला येऊ लागतो आमच्यामध्ये ज्यावेळेला कृष्ण यायला लागतो त्यावेळेला अर्जुन आमच्या समोर येतात आणि त्या अर्जुनांना आम्ही पूर्णपणे मार्गदर्शन करतो. त्यावेळेला एकच अर्जुन होता असं नाही, त्यावेळेला सुद्धा अनेक अर्जुन होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रत्येकाला उपदेश केलेला आहे. दिसला तो फक्त अर्जुनाचा का तर अर्जुनाला अख्खी गीता सांगितली, दिसला फक्त अर्जुनाला का तर त्याला विराट रूप दाखवलं, पण याच्या व्यतिरिक्त ते विराट रूप सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अनेक जणांना दाखवलं, उपदेश सुद्धा अनेक जणांना केले. आमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हालाही साध्य आहेत आणि त्या साध्य करायच्या असतील तर निश्चितपणे आम्हाला स्वधर्माचं पालन करायला पाहिजे. आम्हाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडनं स्वधर्म शिकून घ्यायला पाहिजे. आणि मग स्वधर्म शिकत असताना हा स्वधर्म करत असताना आपल्या कार्याच्या प्रती किती तत्पर राहायला पाहिजे. आपलं कुठलंही कार्य पेंडिंग राहायला नको, आपलं प्रत्येक कार्य पूर्ण असलं पाहिजे आणि एवढं पूर्ण कार्य असताना सुद्धा स्वतःच्या प्रती कुठलाही अहंकार नसायला पाहिजे. स्वतःचं वर्णन करताना गवळणींना काय बुद्धी देतात, गवळणी काय म्हणतात तर परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. म्हणजे जो परब्रह्म आहे, जो आहे संपूर्ण जग चालवणार आहे, जो स्वतः ब्रह्माला निर्माण करणार आहे, जो स्वतः सगळ्यांचं पालन करणार आहे, जो स्वतः सगळ्यांचं पोषण करणार आहे, तो पालन पोषण करणारा काय आहे तर परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. तो गवळीयाच्या घरामध्ये कसा आहे तर गवळीयाच्या घरामध्ये त्याला काही काम नाही. वाख्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी, आणि करतोय काय तर चोऱ्या करतोय. म्हणजे चोरी करत असताना त्याच्यामध्ये कुठला स्वधर्म आला हो? का चोरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी केली असेल? कुठेतरी या गोष्टीचं उत्तर आपल्याला याच्या अगोदर हा प्रश्न तरी निर्माण झाला होता का? आणि हा प्रश्न जर मनामध्ये निर्माण झाला तर त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे का? आज या प्रश्नाचं सुद्धा आपण एक उत्तर जाणून गेलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोरी का करायचे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोडकर का होते, ते खोड्या कशा करता करायचे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी अशीच सगळी मंडळी का गोळा केली की ज्यांना समाजाने पूर्णपणे पाठीमागे टाकलेलं आहे, ज्यांच्यामध्ये काहीतरी व्यंग आहे, समाज त्यांना आपल्या बरोबर घेत नाही, त्या सगळ्या लोकांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी का बरोबर घेतलं असेल? त्यांनी मोठ्या लोकांना का बरोबर घेतलं नाही? जर तो देव होता तर त्यांनी पुतनेला मारायला तिचं विष एवढं का ग्रहण केलं? त्याच्या अगोदरच तिला का मारलं नाही? जर तो देवच आहे तर मग देव असताना एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तो का अडकून राहिला? ज्यावेळेला तो प्रगट झाला त्याच वेळेला तिथल्या तिथे कंसाला मारून त्यांनी आपल्या आई वडिलांना का सुटका केली नाही, त्यांना का मुक्त केलं नाही? या सगळ्या गोष्टींचा भडीवार, या सगळ्या गोष्टींचं उत्तर फक्त या कृष्णधाम यात्रेमध्येच मिळू शकतं. आणि म्हणून ही कृष्णधाम यात्रा करायला पाहिजे, याच्यामध्ये कृष्ण समजून घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणचा कृष्ण ज्यावेळेला आपल्याला भावेल त्यावेळेला 100% त्याच्यामधली जी काही कृती आहे, त्याच्यामधलं जी काही शिकवण आहे, त्याला जे काही आम्हाला सांगायचं आहे ते आम्हाला कळेल. तर मग असा एक एक या धामामधलं समजून घेऊया, आज स्वधर्मावरती चिंतन करूया आणि आजच्या सत्संगामध्ये इथेच थांबूया. ओम साईराम.